नमस्कार मित्रांनो, आरोग्य बीट्स मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमची सकाळ कशी सुरू होते? प्रसन्न, ताजेतवानी आणि ऊर्जेने भरलेली, की मग टॉयलेटमध्ये बसून 10 ते 15 मिनिटे विचार करत, जोर लावत आणि चिडचिड करत? जर सकाळी उठल्या उठल्या तुमचे पोट एका फटक्यात साफ होत नसेल किंवा बाहेर आल्यावरही अजून काहीतरी बाकीच आहे असं अस्वस्थ वाटत राहत असेल तर मग थांबा, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण केवळ बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन बद्दल बोलणार नाही आहोत, तर आपल्या शरीराचा दुसरा मेंदू मानल्या जाणाऱ्या आपल्या आतड्यांच्या आरोग्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. आपण अशा काही सूक्ष्म सवयींकडे दुर्लक्ष करतो ज्या हळूहळू आपल्या आतड्यांना आळशी आणि सुस्त बनवतात. आज आपण पाहणार आहोत की कोणत्या चुका त्वरित थांबवल्या पाहिजे, अन्नात काय बदल करायला हवे, आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असा एक पारंपरिक, अत्यंत परिणामकारक आणि सोपा घरगुती आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे जो जुनाट साठलेली घाण बाहेर काढण्यास मदत करतो आणि ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर हे वरदान ठरेल. चला तर मग जरा ही वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओला. मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण अशा एक पारंपरिक आयुर्वेदिक उपायाबद्दल जाणून घेणार आहोत जो अनेक वर्षांपासून घराघरांमध्ये वापरला जात आहे. पण मित्रांनो, कोणताही उपाय करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शरीराच्या गरजा प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळ्या असतात. त्यामुळे एखादा उपाय एखाद्या व्यक्तीसाठी फायदेशीर ठरला तरी तो प्रत्येकासाठी तितकाच उपयुक्त ठरेलच असं नाही. जर तुमचे पोट अनेक दिवस व्यवस्थित साफ होत नसेल, सतत पोट फुगल्यासारखे वाटत असेल, गॅसचा त्रास होत असेल किंवा आतड्यांमध्ये जडपणा जाणवत असेल तर हा पारंपरिक उपाय करून पाहता येऊ शकतो. मित्रांनो, हा उपाय विशेषतः सुट्टीच्या दिवशी करणे अधिक योग्य ठरते, कारण हा उपाय घेतल्यानंतर काही वेळा वारंवार शौचाला जावे लागू शकते. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम 1 ग्लास कोमट पाणी प्या. त्यानंतर एका भांड्यामध्ये 1 ग्लास स्वच्छ पाणी घ्या आणि त्यामध्ये स्वच्छ आणि ताजी ज्येष्ठ मधाची सुमारे 1 ते 1.5 इंच लांबीची काडी टाका. हे मिश्रण मंद आचेवर गरम करत राहा. पाणी अर्धे होईपर्यंत ते उकळू द्या. त्यानंतर ते गाळून घ्या आणि थोडे कोमट होऊ द्या. पाणी योग्य तापमानाला आल्यानंतर त्यामध्ये 1 मोठा चमचा शुद्ध एरंडेल तेल मिसळा आणि हे मिश्रण सावकाश प्या. या उपायामध्ये वापरले जाणारे दोन्ही घटक त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांसाठी ओळखले जातात. आयुर्वेदामध्ये एरंडेल तेलाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. हे तेल आतड्यांमध्ये एक प्रकारचा गुळगुळीतपणा निर्माण करण्यास मदत करते, ज्यामुळे आतड्यांमध्ये साचलेला कचरा सहजपणे बाहेर पडण्यास मदत मिळू शकते. अनेक वर्षांपासून बद्धकोष्ठतेच्या समस्येमध्ये ह्याचा वापर केला जात आहे. दुसरीकडे ज्येष्ठ मध ही वनस्पती शरीरासाठी अतिशय उपयुक्त मानली जाते. तिच्यामध्ये अनेक नैसर्गिक गुणधर्म आढळतात. विशेषतः पचन संस्थेतील जळजळ कमी करण्यासाठी आणि पित्ताचे संतुलन राखण्यासाठी ज्येष्ठ मधाचा वापर केला जातो. अनेकांना सतत छातीत जळजळ होणे, आंबट ढेकर येणे किंवा पोटामध्ये आग झाल्यासारखे वाटणे अशा समस्या जाणवतात. अशा परिस्थितीत ज्येष्ठ मध उपयुक्त ठरू शकते. मात्र कोणत्याही वनौषधीचा वापर योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने करणे अत्यंत आवश्यक असते. कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात घेतल्यास त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे संयम राखणे आणि योग्य प्रमाणाचे पालन करणे महत्त्वाचे ठरते. हा उपाय घेतल्यानंतर साधारणपणे 30 ते 40 मिनिटे काहीही खाऊ नये. या काळात शरीराला त्याचे कार्य योग्य प्रकारे करण्यासाठी वेळ मिळतो. काही व्यक्तींना 2 किंवा 3 वेळा शौचाला जावे लागू शकते आणि त्यामुळे पोट हलके वाटू शकते. पण मित्रांनो, हा उपाय रोज करणे योग्य नाही. याचा वापर केवळ गरजेनुसार किंवा महिन्यातून 1 किंवा 2 वेळा करावा. विशेषतः सुट्टीच्या दिवशी हा उपाय करणे अधिक सोयीचे ठरते. गरोदर महिला, लहान मुले, वृद्ध व्यक्ती तसेच हृदयविकार, मूत्रपिंडाचे विकार, मधुमेह किंवा इतर गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय दीर्घकाळापासून पोटाच्या समस्या सतत जाणवत असतील, वजन अचानक कमी होत असेल, तीव्र वेदना होत असतील किंवा शौचामध्ये रक्त दिसत असेल तर केवळ घरगुती उपायांवर अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही. अशा वेळी त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. लक्षात ठेवा की कोणताही घरगुती उपाय हा निरोगी जीवनशैली, संतुलित आहार, पुरेसे पाणी आणि नियमित व्यायाम यांची कधीच जागा घेऊ शकत नाही. हे सर्व घटक एकत्रितपणेच आपल्या पचन संस्थेला निरोगी आणि सक्षम ठेवण्याचे काम करतात. दैनंदिन जीवनातील अनेक सवयी अशा असतात की त्या आपल्याला अगदी सामान्य वाटतात, पण कालांतराने त्या आपल्या पचन संस्थेवर अत्यंत वाईट परिणाम करू लागतात. यातील सर्वात पहिली आणि सर्वात सामान्य चूक म्हणजे अन्न घाईघाईने खाणे आणि ते व्यवस्थित न चावता थेट गिळणे. अनेक लोक कामाच्या घाईमध्ये मोबाईल पाहताना किंवा टीव्ही समोर बसून जेवण करतात.
त्यामुळे त्यांचे संपूर्ण लक्ष अन्नाकडे राहत नाही आणि अन्न पुरेसे चावले जात नाही. प्रत्यक्षात पचनक्रिया तोंडापासूनच सुरू होते. आपल्या लाळेमध्ये असे अनेक एन्झाईम्स असतात जे अन्नाचे विघटन करण्यास मदत करतात. त्यामुळे अन्न जितके जास्त वेळा चावले जाईल तितके त्याचे पचन अधिक चांगल्या प्रकारे होईल. परंतु जर अन्न व्यवस्थित चावले गेले नाही तर पोटाला अधिक मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे गॅस होणे, पोट फुगणे, अपचन होणे आणि छातीत जळजळ होणे यांसारख्या समस्या निर्माण होणे साहजिक आहे. दुसरी महत्वाची चूक म्हणजे भूक नसतानाही सतत काहीतरी खात राहणे. अनेक लोक वेळ झाली म्हणून खातात, तर काही लोक केवळ चवीसाठी किंवा कंटाळा आला म्हणून काहीतरी खात राहतात. यामुळे आधी खाल्लेले अन्न पूर्णपणे पचण्याआधीच नवीन अन्न पोटात पोहोचते. परिणामी पचन संस्थेवर अतिरिक्त ताण पडतो आणि अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात. काही वेळा हे अन्न आतड्यांमध्ये जास्त काळ राहते, त्यामुळे त्याचे योग्य प्रकारे विघटन होत नाही आणि त्यामुळे पोटात जडपणा, आंबट ढेकर येणे आणि अस्वस्थता जाणवू लागते. तिसरी मोठी चूक म्हणजे नैसर्गिक शौचाचा वेग आल्यावरही तो जाणीवपूर्वक रोखून धरणे. आधुनिक जीवनशैलीमध्ये अनेक लोक कामाच्या ताणतणावामुळे, बैठका असल्यामुळे किंवा प्रवासामुळे शौचाची इच्छा दुर्लक्षित करतात. परंतु ही सवय दीर्घकाळ टिकली तर तिचे गंभीर परिणाम दिसून येऊ शकतात. जेव्हा आतड्यांमध्ये साचलेला मल बाहेर टाकण्याची वेळ येते तेव्हा शरीर त्यासाठी स्पष्ट संकेत देत असते. जर हे संकेत दुर्लक्षित केले गेले तर आतडे त्या मलामधील उरलेले पाणी पुन्हा शोषून घेऊ लागतात. परिणामी मल अधिक कोरडा आणि कठीण होतो. त्यामुळे शौचास जास्त वेळ लागतो आणि वेदनाही होऊ शकतात. चौथी मोठी चूक म्हणजे दिवसभर एकाच ठिकाणी बसून राहणे किंवा झोपून राहणे. आजच्या काळात अनेकांचे काम कम्प्युटर समोर बसूनच चालते. त्याचप्रमाणे काम संपल्यानंतर अनेक लोक तासनतास मोबाईल, टीव्ही किंवा इतर उपकरणांमध्ये व्यस्त राहतात. या निष्क्रिय जीवनशैलीचा परिणाम थेट पचन संस्थेवर होऊ लागतो. शरीराची हालचाल कमी झाली की मग आतड्यांची हालचालही मंदावते. त्यामुळे पचनाची गती कमी होते आणि पोट साफ होण्यास अडथळे निर्माण होतात. म्हणूनच तज्ज्ञ दररोज किमान 30 मिनिटे चालण्याचा सल्ला देतात. साधा व्यायाम, योगासने किंवा सकाळ संध्याकाळ चालण्याची सवयही पचन संस्थेसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. पाचवी आणि सर्वात धोकादायक चूक म्हणजे डॉक्टरांचा सल्ला न घेता बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या जुलाबाच्या गोळ्या, कडक चूर्ण किंवा विविध प्रकारचे सिरप यांचा नियमित वापर करणे. अनेक लोकांना असं वाटतं की अशा औषधांमुळे त्यांचे पोट लगेच साफ होते आणि त्यामुळे त्यांना लगेच आराम मिळतो. पण मित्रांनो, दीर्घकाळ ह्या औषधांवर अवलंबून राहणे अत्यंत हानिकारक ठरू शकते. कारण अशा औषधांमुळे आतड्यांचे नैसर्गिक कार्य हळूहळू कमी होऊ लागते. सुरुवातीला ही औषधे परिणामकारक वाटतात, पण नंतर शरीराला त्यांची सवय लागते आणि त्यांच्याशिवाय पोट साफ होणे कठीण बनते. त्यामुळे आतड्यांमधील स्नायू कमकुवत होतात आणि शरीराचे नैसर्गिक संतुलन बिघडते. याचा परिणाम केवळ पचन संस्थेवरच होत नाही तर संपूर्ण शरीरावर होऊ शकतो. म्हणूनच कोणतेही औषध घेण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या 5 चुकांमध्ये सुधारणा करण्यासाठी कोणताही मोठा खर्च करावा लागत नाही. फक्त थोडी जागरूकता, योग्य जीवनशैली आणि काही चांगल्या सवयी अंगीकारल्यास पचन संस्था अधिक सक्षम बनू शकते. जेव्हा शरीर नैसर्गिक पद्धतीने कार्य करू लागते तेव्हा केवळ पोटाच्या समस्या कमी होत नाही तर संपूर्ण आरोग्यामध्ये सकारात्मक बदल दिसून येऊ लागतात. शरीर आणि आतड्यांचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी पाण्याचे महत्त्व किती मोठे आहे ह्याची जाणीव अनेकांना नसते. आपण आपल्या हृदयाचा, मेंदूचा किंवा फुफ्फुसांचा विचार करतो, पण आतड्यांच्या आरोग्याकडे फारसे लक्ष देत नाही. प्रत्यक्षात आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी पाण्याची गरज असते आणि त्यात पचन संस्थेचाही समावेश होतो. मित्रांनो, हे एका अगदी साध्या उदाहरणातून समजून घेऊया. जर एखाद्या शेतातील मातीला बराच काळ पाणी मिळाले नाही तर ती माती हळूहळू कोरडी, कडक आणि कठीण बनते. अशा जमिनीत पीक वाढणे कठीण होते. अगदी असाच परिणाम आपल्या आतड्यांवरही होतो. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते तेव्हा शरीर स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आतड्यांमधील उपलब्ध पाणी शोषून घेण्यास सुरुवात करते. त्यामुळे अन्नातील उरलेला कचरा अधिकाधिक कोरडा आणि कठीण बनतो. हा कडक झालेला मल पुढे सरकवण्यासाठी आतड्यांना खूप जास्त मेहनत करावी लागते. परिणामी पोट साफ होण्यास वेळ लागतो. शौचाच्या वेळी वेदना होतात, पोट फुगल्यासारखे वाटते, अपचनाची समस्या निर्माण होते आणि दिवसभर अस्वस्थता जाणवू लागते. अनेक लोक औषधांचा आधार घेतात, परंतु ते ह्या समस्येच्या मूळ कारणाकडे लक्ष देत नाही. प्रत्यक्षात शरीरात पुरेशा प्रमाणात पाणी राखणे हीच या समस्येवरची सर्वात प्रभावी आणि नैसर्गिक पद्धत ठरू शकते. यासाठी दिवसाची सुरुवात कशी केली जाते ह्याला खूप महत्त्व आहे. सकाळी जाग आल्यानंतर शरीर जवळपास 7 ते 8 तास पाण्याविना राहिलेले असते.
त्यामुळे शरीराला पुन्हा सक्रिय करण्यासाठी सर्वप्रथम 1 किंवा 2 ग्लास कोमट पाणी पिणे अत्यंत आवश्यक ठरते. कोमट पाणी आतड्यांच्या स्नायूंना सक्रिय करते आणि पचन संस्थेला कार्य करण्याचा संदेश देते. वैद्यकीय भाषेत ह्या प्रक्रियेला पेरिस्टॅल्सिस असे म्हटले जाते. ही एक नैसर्गिक हालचाल असते ज्यामुळे आतड्यांमधील अन्न पुढे सरकण्यास मदत मिळते. अनेक लोक सकाळी उठल्या उठल्या चहा किंवा कॉफी पिण्याची सवय लावून घेतात. त्यांना असं वाटतं की त्यामुळे त्यांचं पोट साफ होतं, पण प्रत्यक्षात हा तात्पुरता परिणाम असतो. चहा आणि कॉफीमधील कॅफीन शरीरातून पाणी बाहेर टाकण्याची प्रक्रिया वाढवते, ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ शकते. त्यामुळे सुरुवातीला कोमट पाणी पिणे, थोडा वेळ थांबणे आणि त्यानंतरच हलक्या स्वरूपातील चहा किंवा इतर पेय घेणे अधिक फायदेशीर ठरते. त्याचबरोबर दिवसभरात एकाच वेळी जास्त पाणी पिण्याऐवजी थोड्या थोड्या अंतराने पाणी पिण्याची सवय लावणे आवश्यक आहे. यामुळे शरीरातील पाण्याचे संतुलन योग्य प्रकारे राखले जाते आणि पचन संस्था अधिक कार्यक्षमपणे काम करते. पाण्यासोबतच पाण्याने समृद्ध असलेल्या फळांचे सेवन करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. पपई, पेरू, सफरचंद, संत्री, कलिंगड आणि भिजवलेले अंजीर यांसारखी फळे शरीराला केवळ पाणीच देत नाही, तर त्यांच्यामध्ये असलेले तंतुमय घटक आतड्यांच्या हालचाली सुरळीत ठेवण्यास मदत करतात. विशेषतः पपई हे फळ पचन संस्थेसाठी अतिशय उपयुक्त मानले जाते. यामध्ये पपेन नावाचे नैसर्गिक एन्झाईम असते जे अन्नाचे विघटन करण्यास मदत करते आणि आतड्यांमध्ये साचलेला कचरा बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला गती देते. अनेक तज्ज्ञ असे सांगतात की सलग 2 ते 3 दिवस सकाळी पिकलेल्या पपईचे सेवन केल्यास पोट हलके वाटू लागते आणि शौचासंबंधीच्या अनेक समस्या कमी होऊ शकतात. अर्थातच प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची रचना ही वेगळी असते, त्यामुळे परिणामांमध्ये फरक पडू शकतो. मात्र एवढे नक्की की पुरेसे पाणी पिणे, योग्य वेळी पाणी पिणे आणि पाण्याने समृद्ध आहार घेणे ह्या 3 साध्या सवयी आपल्या पचन संस्थेचे आरोग्य सुधारण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात. त्यामुळे महागडी औषधे किंवा वेगवेगळे उपाय शोधण्यापेक्षा आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये हे छोटेसे बदल करणे अधिक फायदेशीर ठरू शकते. मित्रांनो, आता वळूया दुसऱ्या सर्वात महत्त्वाच्या घटकाकडे, तो म्हणजे फायबर. फायबर हे आपल्या आतड्यांसाठी एका नैसर्गिक झाडूसारखे काम करते. पण आजच्या आधुनिक जीवनशैलीत सर्वात मोठी समस्या ही आहे की आपल्या ताटातून नैसर्गिक फायबर गायब होत चालले आहे आणि त्याची जागा मैदा, प्रक्रिया केलेले अन्न आणि जंक फूडने घेतली आहे. पिझ्झा, बर्गर, पास्ता, बिस्किटे, ब्रेड आणि तूप तेलात तळलेले पदार्थ जेव्हा आपण नियमितपणे खातो तेव्हा हे पदार्थ आतड्यांच्या आतील पदराला चिकटून बसतात आणि पचनक्रिया अत्यंत मंदावते. जर तुम्हाला तुमचे आतडे स्वच्छ ठेवायचे असतील तर आहारात कोंडा असलेल्या आट्याचा वापर करा. ओट्स, दलिया, पांढऱ्या डाळींऐवजी सालीच्या डाळी, भरपूर हिरव्या भाज्या आणि ताज्या सॅलडचा समावेश करा. फायबर हे मलाला योग्य आकार आणि मऊपणा देते, ज्यामुळे मल सहजपणे शरीराबाहेर पडू शकतो. पण मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आहारात केवळ फायबर वाढवून चालणार नाही, तर त्यासोबत पुरेसे पाणी पिणे तितकेच गरजेचे आहे. जर तुम्ही फायबर जास्त घेतले आणि पाणी कमी प्यायले तर उलट पोट जास्त गच्च होऊन बद्धकोष्ठता वाढू शकते. त्यामुळे फायबर आणि पाणी यांचे योग्य संतुलन राखणे हा निरोगी पचनाचा मुख्य पाया आहे. जेव्हा तुम्ही दररोज पुरेसे फायबरयुक्त अन्न खाता तेव्हा तुमच्या आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांना योग्य पोषण मिळतं. हे सूक्ष्मजीव अन्नाचे योग्य प्रकारे विघटन करतात आणि पोटाचे आरोग्य उत्तम ठेवतात. म्हणूनच बाहेरचे प्रक्रिया केलेले अन्न टाळून घरचा नैसर्गिक आणि फायबरयुक्त आहार घेणे हाच दीर्घकालीन उपाय आहे. मित्रांनो, ह्या सर्व गोष्टींसोबतच अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीराची भौतिक हालचाल. मित्रांनो, आपण काय खातो यासोबतच आपण दिवसभरात आपले शरीर किती हलवतो यावरही पचन अवलंबून असते. जर आपण दिवसभर एकाच जागी बसून राहिलो तर आपले आतडे हे सुद्धा आळशी बनतात. अन्नाला पुढे ढकलण्यासाठी आतड्यांना ज्या स्नायूंच्या हालचालीची गरज असते ती हालचाल आपल्या शारीरिक व्यायामाने उत्तेजित होते. जर तुम्ही आहारातील सर्व बदल केले पण दिवसभर निष्क्रिय राहिलात तर तुम्हाला पूर्ण परिणाम मिळणार नाही. त्यामुळे दररोज किमान 20 ते 30 मिनिटे चालण्याची, हलका व्यायाम करण्याची किंवा योगासने करण्याची सवय ठेवा. अगदी सुरुवातीला जर तुम्हाला वेळ मिळत नसेल तर 5 मिनिटांपासून सुरुवात करा आणि हळूहळू वेळ वाढवा. सकाळी वेगाने चालणे म्हणजेच ब्रिस्क वॉकिंग पोटाच्या अवयवांना मसाज देण्याचे काम करते. जर तुमच्याकडे रोजच्या धावपळीत अजिबात वेळ नसेल तर सकाळी फक्त 5 मिनिटे कपालभाती प्राणायाम करा. कपालभातीमुळे पोटावर आणि आतील अवयवांवर योग्य दाब निर्माण होतो, ज्यामुळे आतड्यांची हालचाल वेगाने सुरू होते. व्यायामामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि पचन संस्थेला पुरेसा ऑक्सिजन मिळतो. जेव्हा आतड्यांना पुरेसा ऑक्सिजन आणि रक्त पुरवठा होतो तेव्हा त्यांची अन्न पचवण्याची आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याची क्षमता दुप्पट होते.
म्हणूनच सकाळी उठल्यावर थोडे शरीर ताणणे, हलकी हालचाल करणे हे केवळ वजनासाठी नाही तर सकाळी पोट सहज साफ होण्यासाठीही अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, निरोगी आतडे आणि उत्तम पचन हे कोणत्याही तात्पुरत्या गोळ्यांनी किंवा चूर्णाने मिळत नाही. ते मिळते योग्य प्रमाणात पाणी पिण्याने, फायबरयुक्त आहाराने, रोजच्या हालचालीने, वेळेवर झोपल्याने आणि मानसिक तणाव कमी ठेवण्याने. जर तुम्ही आजपासूनच ह्या छोट्या छोट्या गोष्टी अंमलात आणल्या तर तुमचे आरोग्य आणि पचन संस्था आयुष्यभरासाठी उत्तम राहील. तुम्हाला आजची ही वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. अशाच विश्वासू आणि आरोग्यदायी माहितीसाठी तुमच्या आवडत्या आरोग्य बिट्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.